5 सप्टेंबरपासून सुरू होत असणाऱ्या श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे। महापालिकेच्या तयारीचा आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना सोबत घेत प्रत्यक्ष आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी केली। तसेच खड्डेमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवत विसर्जन व आगमन मार्गावर एकही खड्डा दिसणार नाही याबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या। यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा असं आवाहन श्री आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं। सर्व गणेश भक्त नागरिकांना त्यांनी आवाहन केलं। आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनपा अधिकाऱ्यांच्या समवेत सांगलीतील श्री गणपती आगमन मार्ग तसेच विसर्जन मार्गाची पाहणी केली। यावेळी संपूर्ण बाजारपेठची पाहणी करत आयुक्त गुप्ता यांनी अधिकारी यांना मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबतच्या सूचना केल्या। याचबरोबर आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांसमवेत सरकारी घाटावर जात तेथील तयारीची पाहणी केली। यावेळी सरकारी घाटावर सुरक्षा बॅरिकेडिंग, विजेची व आवश्यक लाईटची सोय, 24 तास सुरक्षा कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या। तसेच सरकारी घाटावर विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी गर्दी करू नये, लहान मुलांना सोबत आणणं टाळावं असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खबरदारी म्हणून महापालिकेकडून विसर्जनाची सोय करण्यात आली असून महापालिकेच्या बोटीच्या माध्यमातून गणेश मूर्त्यांचं विसर्जन मोफतपणे केले जाईल अशा सूचनाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना केल्या। तसंच नागरिकांनी सुद्धा नदीपात्रामध्ये विसर्जनासाठी न उतरता महापालिकेच्या बोटीमध्ये आपल्या मूर्त्या द्याव्यात। तसेच नदीपात्रात विसर्जन महापालिका प्रशासन करेल असं आवाहन सुद्धा आयुक्त गुप्ता यांनी केलं। याचबरोबर महापालिका क्षेत्रात 50 ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्यात आलेत। याचाही वापर नागरिकांनी करून गणेश मूर्तीचं विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करावं। त्या मूर्त्या कृष्णा नदी पात्रामध्ये महापालिकेकडून विसर्जित केल्या जातील असंही आयुक्त गुप्ता यांनी यावेळी सांगितलं। यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंदमय साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी महापालिका प्रशासनाला साथ द्यावी असं आवाहन शुभम गुप्ता यांनी केलं। दरम्यान सरकारी घाटावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेत महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आणि करण्यात येत असलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केलं। एवन अपडेट न्यूज येणारा गणेश महोत्सवासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सर्व तयारी झालेली आहे। त्याची आज पाहणी करण्यात आली। त्यामध्ये नागरिकांसाठी काही सूचना आणि आवाहन करू इच्छितो। त्यामध्ये सर्वात पहिला पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला सगळ्यांना साजरा करायचे आहे। त्यासाठी शासन पूर्ण पद्धतीने सज्ज आहे। आपण सगळ्यांना माझं आवाहन राहील की शक्यतो आपल्याला पर्यावरणपूरक गणपतीची मूर्तीचा आपल्याला वापर करायचा आहे। त्यासाठी शाडूची मूर्ती त्याचा जर आपण सगळ्यांनी वापर केला, इनफॅक्ट मी आमची स्वतः पण महानगरपालिकेची मुख्यालय येथे आणि माझ्या निवासस्थान येथे सुद्धा आम्ही शाडूची मूर्तीचा यावेळी वापर करणार आहोत। आपण सगळ्यांना पण आवाहन आहे की आपण पण शाडूची मूर्तीचा वापर करा, जेणेकरून कमीत कमी नुकसानातून आपल्याला आपला धार्मिक गणेशोत्सव खूप चांगली पद्धतीने साजरा करता येईल। तसेच आपण सगळ्यांना आवाहन असं पण आहे की पाण्याची पातळी खूप जास्त वाढलेली आहे प्रत्येक घाटावर, तरी आपण जिथे जिथे कृत्रिम कुंडाचा वापर करू शकतात, महानगरपालिकेने जवळजवळ 50 कृत्रिम कुंड उभे केलेले आहेत। तर जिथे जिथे शक्य असेल त्या कृत्रिम कुंडाचा वापर आपल्याला केला पाहिजे। तिथून आपले विसर्जन केलेली मूर्ती काळजीपूर्वक महानगरपालिकेच्या वतीने आम्ही विसर्जन करणार आहोत। आणि जर आपल्याला नदी पातळीवर विसर्जन करायचे असेल तरी महानगरपालिकेने काही सूचना जारी केले आहेत। त्यामध्ये पाण्याच्या पातळीच्या खाली जायचे नाही, कुठलीही बोटीचा वापर करून नदीच्या मध्ये जायचं नाही आणि शक्यतो पाण्याचा जे घाट आहे तिथे फक्त एकच माणूस मूर्ती घेऊन तिकडे खाली आला पाहिजे। अशी प्रकारची सर्व सूचनाचं काटेकोरपणाने पालन केलं पाहिजे असं सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो। तसेच आपला गणेशोत्सव मंगलमय राहो आणि आपल्याला खूप आनंदी राहो, त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे पूर्ण मिरवणूक भाग आहे तिथे प्रत्येक प्रकारचे खड्डे बुजवण्यात आलेले आहे। आपल्याला कुठल्या प्रकारच्या अडचणी होऊ नये त्यासाठी पूर्ण प्रशासनाद्वारे सगळे प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। परत एकदा सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी प्रशासनाची सूचनाचा पालन करावा, आमचा सहयोग करावा आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो की आपला गणेशोत्सव सांगलीच्या गणपतीची नगरीचा गणेशोत्सव खूप मंगलमय हो, खूप आनंदित हो। जय हिंद, जय महाराष्ट्र।